आई, मी उद्यापासून अजिबात कॉलेजला जाणार नाही. का ग? माझ्या सगळ्या मैत्रिणीकडे स्कूटी आहे, पण माझ्याकडेच नाही. तू टेन्शन घेऊ नकोस. तुझ्या बाबाला सांगते, लगेच उद्या नवीन स्कूटी द्यायला होते. बरं आहे. आई, मला उद्याच्या उद्या नवीन बुलेट पाहिजे, नाहीतर मी चाललो घर सोडून. अगं सुनीता, तुझ्या दादाची बॅग आण. तुझा दादा घर सोडून चाललाय. दादा, हे घे बॅग. जावाई, तुम्हाला खायला काय बनवायचं? श्रीखंड, पनीर, काही धपाटे, दही, वरण भात, काही जामून. मामी तसलं खाल्लं का माझं पोटच जाम होतंय बघा. त्यामुळे मी ते तसलं खातच नाही, त्या कुटण्यात पडतच नाही बघा. मग काय करायचंय? एखादा गल्लीतला कोंबडा धरा ना, नाही तर आपल्या खोरड्यातला कोंबडा धरा, एवढा एवढा तेवढंच कापा. सगळ्यात सोपं. माय, त्या कोंबड्याचं चिड येऊन जाऊन असला जावाय. आपल्याला भेटला ते भेटला, कुणाला भेटू नाही बाबा. कोंबडा सदा नेहमी. जावाई, तुम्हाला माझ्या पुरीला नीट सांभाळायचंय का नाही? सदा नेहमी तिच्यासोबत भांडणं खेळायला लागलात. काय भांडणं केलं तो? तुम्ही नका बरं मध्ये बोलत जाऊ. हो, तुम्हाला तेवढंच येईन, दुसरं काय येणार आहे? मी कशी नाही बोलायची मधी? हां, बरं बरं बरं. काय झालंय? काय नाही, ते माझ्या मित्राचा फोन होता. ते आमचे एक मित्र आहे, त्या मित्राने त्याची सासू जीवच मारली. ती अशी मध्ये मध्ये बोलत होती. ते चालू होतं काय ते झालंय वाटतं, बहुतेक मला जावं लागेल. आणि तुम्ही काय म्हणतात नेमकं? काय नाही, तुमचं तुम्ही काय आहे ती बघून घ्या. मला काय सांगत जाऊ नका घराला. हां, ओके ओके, एक मिनिट. अहो, सासू यायला लागली. तुम्हाला काही मागवायचंय का? हां, मग मागवायचे ना. मागव मटन, चिकन, अंडे, झिंगे, बोंबील, 2-4 किलो सफरचंद, केळं, त्याच्यानंतर आपला गोड तेलचा डबा मोठा, हेवळा मोठा, पटपुन या प्रमाणावर घेऊन. हां सासूबाई, ऐकलं का? तुमच्या मुलाची फरमाईश. या मग तेवढं घेऊन येताना. हो, ठेवू का? माझी आई का तुझ्या यायला लागली? तुमच्याच मातोश्री यायला लागल्यात आहे.